तालुक्यातील बेलगाव शिवारात 2 दिवसापूर्वी सकाळच्या सुमारास बाहेर राज्यातील इसमाची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळलेले प्रेत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे। हा खून केवळ 350 रुपयांसाठी करण्यात आला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे। या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुधवार तारीख 17 रोजी तालुक्यातील बेलगाव शिवारात जुन्या बेलगाव वैजापूर रोडवर एका पडीत शेतात सकाळच्या सुमारास पुरुष जातीचे प्रेत मिळून आले होते। पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणात पोलीस पाटील अनिल दिवर यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलिसात नोंद करण्यात आली होती। सदर घटनास्थळावर पोलिसांना एक मोबाईल मिळून आला होता। पोलिसांनी त्या मोबाईल मालकाचा शोध घेत असताना परिसरातील लोकांना फोनमधील फोटो दाखवले असता त्यामधील व्यक्ती हा शंकर ज्ञानदेव मलिक यांच्याकडे कामाला असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यावरून शंकर ज्ञानदेव मलिक याच्याकडे विचारपूस केली असता सदर मोबाईल हा इसम नामे सीताराम सज्जनलाल बावरी राहणार रुपाहेली कला तालुका हुरडा जिल्हा भीलवाडा राज्य राजस्थान याचा असल्याचे सांगितले। तसेच तो शंकर मलिक यांच्याकडे कामाला असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली। तो मागील 5 ते 6 दिवसांपासून समाधान गडाक राहणार बेलगाव यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम करत होता। सदर इसम 15 जून रोजी रात्री 11 वाजता समाधान गडाक यांच्या शेतातून निघून गेला असून तो मिळून आला नाही अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली। ज्यामुळे सीताराम बावरी याच्या नातेवाईकांना पोलिसांनी माहिती दिली। सीताराम याचे नातेवाईक आल्यावर प्रेत हे सीताराम बावरी याचेच असल्याचे त्यांनी खात्री केली। त्यावरून फिर्यादीनामे राधेश्याम सज्जनलाल बावरी व 36 वर्षीय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 19 जून रोजी वैजापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा वैजापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर प्रकरणात इसम नामे ऋषिकेश उर्फ सोनू अजय त्रिभुवन वय 23 वर्षीय राहणार बेलगाव व राहुल उर्फ कुणाल पप्पू कुंभारकर वय 18 वर्षीय राहणार पोटेगल्ली वैजापूर यांचा समावेश आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना सांगितले की 15 जून रोजी रात्री दोघे पावणे 12 ते 12 वाजेच्या सुमारास बेलगाव येथे असताना एक इसम हा रोडने एकटा येताना दिसला। त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेण्याच्या उद्देशाने थांबून त्याला चापडबुक्क्यांनी मारहाण करून त्यांनी त्या व्यक्तीकडून पैशाची मागणी केली। तो पैसे देत नसल्याने तसेच शिवीगाळ करत असल्याने त्याला दोघांनी जबरदस्तीने मोटरसायकलवर बसून बेलगाव शिवारात पडीत जमिनीमध्ये घेऊन जाऊन लाताबुक्क्याने मारहाण केली। तसेच सुबाबळीच्या लाकडाने मारहाण करून जिवंत मारून टाकले व त्याच्या पॅन्ट काढून त्यातील 350 रुपये काढून घेतले। सदर इसमाची ओळख पटू नये म्हणून पॅन्ट, सुती दोरी, मक्याचा वाळलेला चारा व वाळलेले काँग्रेस गवत टाकून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत जाळून टाकले अशी कबुली दोघांनी दिली। त्यावरून पोलिसांनी दोघा आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, मोबाईल जप्त करून त्यांना पुढील कारवाईसाठी वैजापूर येथील पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। वैजापूर ते शिर्डी जाणाऱ्या महामार्गालगत जुन्या बेलगाव वैजापूर रोडवर बाहेर राज्यातील इसमाची हत्या करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली राहुल उर्फ कुणाल पप्पू कुंभारकर व 18 वर्षीय राहणार पोटेगल्ली वैजापूर व ऋषिकेश उर्फ सोनू अजय त्रिभुवन वय 23 वर्षीय राहणार बेलगाव या दोघांना अटक करण्यात आली आहे। दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवले हे करीत आहेत। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, विजयसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, उपनिरीक्षक महेश गुगे, भागीनाथ वाघ, पोलीस अंमलदार कासिम शेख, विष्णू गायकवाड, सचिन राठोड, सुनील गोरे, संतोष डोंगरे, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, बलवीर बहुरे, संजय तांदळे, शिवाजी मगर तसेच सायबर सेलचे योगेश तरमाळे व जीवन घोलप यांच्या पथकाने केले आहे। अधिक तपास वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित तैतवले हे करत आहेत।